ते झालेलं आहे. आणि हे प्रदूषण नेमकं कशामुळे झाले, तर याला जी काही आपलं तर गेलं ना, इकडचे सुद्धा निवडून आपण द्यायचं, मेहनत शिवसैनिकांनी करायची, आणि निवडून ज्यांना दिलं ते खोके घेऊन पशा गद्दारच आहेत ते. त्या गद्दाराने आपण आता यावेळेला त्यांची जागा दाखवायची. पण या गद्दारांना एवढी खाका सुटले की थांबतच नाही. म्हणजे जसं मागे शिवसेना प्रमुख म्हणायचे की काही जणांना भस्म्या रोग असतो, किती खाल्लं तरी कुठे जातं तेच कळत नाही, तसं यांचं झालंय. दिसेल ते खात आहेत. आणि असं काही नाही की शिवसेनेने विकास कामं केलीच नाही, उलट जी आज मुंबई दिसते, विकसित झालेली मुंबई दिसते, ती मुंबईकरांनी शिवसेनेवरती गेले 25-30 पेक्षा जास्त वर्ष दाखवलेल्या विश्वासामुळे दिसते. विकास कामाच्या बाबतीत म्हणाल तर आपण अनेक कामं केलेली, त्याचा उल्लेख जसा प्रचार सुरू होईल तसा मी करेन. पण आज मुद्दामून काही गोष्टी ज्या तुम्हाला सांगायच्या आहेत त्या म्हणजे मुंबईची एवढी जी वाईट हवा झाली आहे ती नियोजन शून्य विकासामुळे झालेली आहे. आणि केवळ मीच म्हणत नाहीये, तर या विभागाचे माजी खासदार कोण, माजी मिहीर कोटेच्या बोललेले आहेत. ही बातमी येणार नाही मोठी, पण त्यांनी मेट्रो 4च्या कामाची पाहणी